या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदित्य प्रियाला सांगतो की तू काळजी करू नको, मी जातो आईकडे. आणि मग त्यानंतर प्रिया तेथून निघून जाते. तर आदित्य रडतच स्वतःशी म्हणत असतो की पारू, तू अगदी बरोबर माझ्याकडून वचन घेतलं. तू तुझ्या देवी आईपुढे स्वतःचा देखील विचार करत नाही आहेस ग. पण आज मी तुला एक वचन देतो, जरी आज आपण सगळ्या जगासमोर आपलं नातं स्वीकारू शकलो नसलो ना, तरी लवकरच मी आपलं हे नातं सगळ्या जगासमोर घेऊन येईल. आणि मग तो अहिल्याकडे जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे मारुती पारूला हाका मारत असतो. पारू पटकन अहिल्यासाठी काढा बनवून घेऊन येते आणि ती स्वतः बंगल्यावर जाण्यासाठी निघते. पण मारुती तिला थांबवत म्हणतो की पारू, तू स्वयंपाकाचं बघ, हा काढा मी अहिल्या मॅडमला नेऊन देतो. आणि मग तो तेथून निघून जातो. पारूला मात्र वाईट वाटतं. दुसरीकडे अहिल्याच्या जवळ श्रीकांत आणि आदित्य असतात. तितक्यात मारुती काढा घेऊन त्या ठिकाणी येतो. तो काढा अहिल्याकडे देत म्हणतो की पारूने पाठवलाय, हा पिल्यानंतर तुम्हाला बरं वाटेल. आणि ते ऐकून अहिल्या मारुतीला विचारते की पारू इथे का नाही आली. आणि त्यावेळी मारुती सांगतो की अहिल्या मॅडम, माफ करा, पण मीच तिला सांगितलं की तू इथे येऊ नको. आणि ते ऐकून अहिल्या विचारते की का मारुती. आणि त्यावर मारुती म्हणतो की मॅडम, आज जो काही गदारोळ झाला ना, त्याचा तुम्हाला किती त्रास होतोय हे स्वतः बघितलंय मी. आणि माझ्या पारूमुळे जर तुम्हाला आणखीन त्रास होणार असेल ना, तर ते मी नाही सहन करणार. इतकी वर्ष इमाने इतबारे मी तुमची सेवा केली आहे, या किर्लोस्करांची प्रतिष्ठा जपली आहे. आणि आता जर माझ्यामुळे किंवा माझ्या पोरीमुळे किर्लोस्करांकडे कोणी बोट उगारणार असेल ना, तर ते मला नाही चालणार. आणि हे ऐकून श्रीकांत मारुतीला समजावतो की अरे मारुती, इतका विचार नको करू. पण मारुती म्हणत असतो की असं कसं श्रीकांत सर, इतकी वर्ष मी तुमची सेवा केली आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला आहे, मग मी तो विश्वास जपून ठेवायला नको का. आणि त्यावेळी अहिल्या म्हणते की मारुती, किर्लोस्करांच्या घराचा पाया विश्वासावरच उभा आहे. आणि आम्ही तुझ्यावर जो विश्वास दाखवला ना, तो विश्वास तो आत्तापर्यंत सार्थ देखील ठरवला आहे. आणि तितकाच विश्वास माझा पारूवर देखील आहे. मला खात्री आहे पारू कधीही माझा विश्वासघात करणार नाही. आणि अहिल्याचं ते बोलणं ऐकून मारुती तिच्या पुढे हात जोडतो आणि मग तेथून निघून जातो. आदित्य मात्र खाली मान घालूनच उभा असतो. त्यानंतर मग आदित्य किचनमध्ये जातो. त्या ठिकाणी पारू असते. आदित्य पारूकडे जातो, पण ती त्याच्याकडे पाहतही नाही. आदित्य म्हणत असतो की तू आईसाठी जो काढा पाठवून दिला ना, त्यासाठी थँक्यू, पण तू का आली नाही त्यावेळी, ती तुझ्याबद्दल विचारत होती. आणि ते ऐकून पारू रडतच म्हणते की आदित्य सर, माझ्यासाठी माझी देवी आई एकीकडे आणि दुसरं जग एकीकडे आहे. जर माझ्यामुळे माझ्या देवी आईंना त्रास होणार असेल ना, तर मी त्यांच्यासमोर न आलेलंच बरं आहे. आणि ते ऐकून आदित्य पारूचा हात हातात घेत म्हणतो की पारू, मग मी कोण आहे तुझ्यासाठी. तर पारू पटकन तिचा हात बाजूला घेते आणि आदित्यला समजावते की आदित्य सर, आपण ज्या वाटेने जाण्यासाठी निघालोय ना, ती वाट खरं तर खूप खडतर आहे. सगळीकडे अंधार आहे आणि या अंधारात मला चाच पडायला होतंय, मी स्वतःला नाही सावरू शकते. तर आदित्य म्हणतो की अगं पारू, मग मी कशासाठी आहे, तू माझ्यावर विश्वास ठेवून नको काळजी करू. पण पारू म्हणत असते की नाही आदित्य सर, मला माझ्या देवी आईंचा विश्वासघात नाही करायचा आहे, मी हे सगळं नाही निभावू शकत. आणि त्यावेळी आदित्य म्हणतो की पारू प्लीज माझं ऐकून घे, माझ्यावर एकदा विश्वास ठेव, सगळं काही ठीक होणार आहे. आणि मला खात्री आहे की आई तुझा नक्की सून म्हणून स्वीकार करेल. अगं आईला तू किती आवडतेस तुला माहिती आहे ना, आईचं तुझ्याशिवाय पानही हालत नाही, तिला तू सतत तुझ्या आजूबाजूला हवी असते. आणि ते ऐकून पारू म्हणते की आदित्य सर, सगळं बरोबर आहे, पण देवी आई मला वेगळ्या नात्याने वेगळ्या नजरेने जीव लावतात, मात्र त्या माझा कधीच सून म्हणून स्वीकार करणार नाही, कधीच मला तुमच्यासोबत बघू शकणार नाही. आणि ते ऐकून आदित्य म्हणतो की पारू, असं खरंच काही नाही आहे गं, आई तुला या घरची लेक मानते आणि ती लवकरच तुझा सून म्हणूनही स्वीकार करेल. पण पारू आदित्यचं काही ऐकून घेत नाही. ती उलट त्याला म्हणते की मला खूप कामं आहेत, तुम्ही जा इथून. त्यामुळे आदित्य नाराज होऊन तेथून निघून जातो. दुसरीकडे प्रीतम त्याच्या खोलीत बसलेला असतो. त्यालाही सतत घडलेला प्रकार आठवत असतो आणि आदित्य पारूची काळजी वाटत असते. तितक्यात आदित्यच त्या ठिकाणी येतो. तो खाली मान घालून बसून राहतो. प्रीतम त्याला काय झालं हे विचारतो आणि मग आदित्य त्याला सांगतो की आईच्या आजारपणाचा परिणाम पारूवर सुद्धा झाला आहे. तिला असं वाटते की तिच्याचमुळे आई आजारी पडली आहे. आणि तुला माहिती आहे ना, ती तिच्या देवी आईला किती मानते आणि आता ती माझ्याशी सुद्धा बोलत नाही आहे, वेगळीच वागते. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की हो दादा, मला कळतंय सगळं,
आणि तुला माहिती आहे ना, पारूसाठी आपली आई किती महत्त्वाची आहे ते. आणि आता जर तिला असं वाटत असेल ना की आपल्यामुळे आईला त्रास होतो आहे, तर मग ती खूपच स्वतःला त्रास करून घेईल. आणि मला या सगळ्यात तुझी मनस्थितीसुद्धा कळते, पण नको काळजी करू, हळूहळू होईल सगळं ठीक. आणि त्यावर आदित्य म्हणतो की अरे पण कसं? आणि त्यावेळी प्रीतम म्हणतो की क्रिकेट मॅच. आणि तो आदित्यला सांगू लागतो की तुला आठवत आहे ना, आपण प्रत्येक वर्षी क्रिकेटची मॅच खेळतो. घरातील सगळे मेंबर्स आणि सर्वंटसुद्धा यात सहभागी होतात. यावर्षी ती मॅच झालेलीच नाही आहे. आता आपण उद्याच ती मॅच ऑर्गनाईज करू. बघ, या क्रिकेट मॅचच्या निमित्ताने सगळं काही पुन्हा सुरळीत होईल, सगळं घर आनंदात असेल. आणि त्यासाठी आदित्यही तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी अहिल्या पारू आदित्यचाच विचार करत बसलेली असते. ती म्हणत असते की पारू जरी अल्लड असली ना, तरी ती किर्लोस्करांच्या नावाला धक्का लागेल असं कधीही वागणार नाही. आणि आदित्यसुद्धा मला किती मानतो, मला वाईट वाटेल असं तो काहीच करणार नाही. पण मग यावेळी असं कसं झालं? आदित्य आणि पारूकडून एवढी मोठी चूक कशी काय होऊ शकते? आणि मला समजत नाही आहे की या गोष्टीचा माझ्यावर इतका परिणाम का होतोय, मी एवढा विचार का करते? पारूचं नाव आदित्यसोबत जोडलं गेलं म्हणून की वेगळं काही कारण आहे? आणि त्याचवेळी श्रीकांत त्या ठिकाणी येत तिला समजावतो की अगं अहिल्या, अजून किती विचार करणार आहेस तो? नको इतका विचार करू. आणि तू आता आदित्यकडून वचन घेतलं आहेस ना की तुला जी मुलगी पसंत असेल तिच्याशीच तो लग्न करेल. मग तू का विचार करते? आणि बाहेर बघ, मुलांनी क्रिकेट मॅच खेळायची तयारी सुरू केली आहे, तू सुद्धा चल. आणि त्यावर अहिल्या म्हणते की अरे हो, पण माझी तब्येत. तर श्रीकांत म्हणतो की अगं तू फक्त आम्हाला चीअर्स कर. आणि मग त्यावेळी अहिल्या ही हो म्हणते आणि बाहेर जाण्यासाठी निघते. त्यानंतर प्रीतम, मोहन हे सगळेजण क्रिकेट मॅचची तयारी करत असतात. आणि त्यावेळी दामिनी म्हणत असते की या उन्हामुळे ना मी टॅन होईल. तर मोहन म्हणतो की ठीक आहे, मग जा घरात जाऊन बस. पण दामिनी म्हणते असं कसं, मला तर मॅच खेळायची आहे. तर प्रीतम हसतच विचारतो की अगं काकू कशासाठी? तू तर आधीच मोहन काकाची विकेट काढली आहेस ना. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. त्याचवेळी मग पारू सगळ्यांसाठी लिंबू सरबत घेऊन येते. तर दामिनी म्हणत असते की मी तुला लेमन ज्यूस आणायला सांगितला होता ना, मग लिंबू सरबत का घेऊन आली? त्यामुळे सगळेजण डोक्यालाच हात लावतात. त्यानंतर मग पारू सगळ्यांना लिंबू सरबत देते. तर प्रीतम तिला म्हणतो की पारू, आता तू सुद्धा इथेच थांब आणि आमच्यासोबत मॅच खेळ. पण ती नकार देत असते. पण प्रीतम, प्रिया तिला खूपच आग्रह करतात. आणि मग तीही तिथेच थांबून क्रिकेटची मॅच खेळायला तयार होते. त्यानंतर ती सरबत घेऊन आदित्यकडे जाते. पण आदित्य तिला विचारत असतो की तू खरंच इथे थांबणार आहेस ना? आणि त्यावर पारू लाजूनच हो म्हणते. आणि त्यामुळे आदित्यही खुश होतो. आणि मग तो पारूकडून सरबत घेतो. पण सरबताचा ग्लास घेत असताना तो पारूचा हातही पकडून ठेवतो. त्यामुळे पारू लाजून खाली मान घालते. तर प्रीतम हसतच त्या दोघांकडे पाहत असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अक्षय तृतीयेच्या दिवशी आदित्य पारूला बायकोचा मान देत स्वतःच्या हाताने तिला पहिला घास भरवतो. पारू देखील आदित्यला घास भरवत असते. पण मग त्याच वेळी प्रिया त्या ठिकाणी येते. आणि आदित्य पारूला असं त्यांच्या खोलीत एकत्र पाहून तिला मोठा धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.